नमस्कार मित्रांनो, मी महेश कांबळे, नेटसप कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या माध्यमातून आत्ता आपण तालुका लांजा, गाव खावडी या शिवार फेरीच्या माध्यमातून या ठिकाणी आलोत. इथे आपले एक प्रगत शेतकरी आहेत. त्यांचं नाव आहे रमेश देसाई सर आणि त्यांनी आमच्या जे स्टीमरीच बायो 99 हे बायोफिट मधले जे प्रोडक्ट आहेत, हे त्यांनी एकदम मन लावून स्वतःच्या आपल्या प्लॉटला वापरलंय आणि त्यांना काय अनुभव आहे त्यांचा या वर्षीचा? दरवर्षीपेक्षा या वर्षी त्यांना काय वेगळा फरक वाटतोय का? तो समजून घेण्यासाठी आता इथे आलोय. तर त्यापूर्वी त्यांची आपण ओळख करून घ्या. तर काका तुमची पूर्ण ओळख द्या आम्हाला. हां. माझं नाव रमेश जयराम देसाई. हां. मी मुक्काम पोस्ट खावडी, तालुका लांजा येथे राहतो. ओके. बायो 99 आणि स्टीम रिच हं, हं, हं. या दोघांची फवारणी स्वतंत्र केली. ओके. मी कीटकनाशक त्यामध्ये वापरलं नाही ओके. आणि कीटकनाशक वापरून सुद्धा मी वापरलं, परंतु ह्यांचा अनुभव वाईट नाहीये, अनुभव चांगला आहे. परंतु यामध्ये पहिल्यांदा जर आम्ही केमिकल मारलं असलं आणि त्यानंतर स्टीमरीचे जैविक वापरतोय आम्ही, हं. तर त्याचा लगेच कशा पद्धतीत थोडा बहुत मागे पुढे होऊ शकतो. हं. परंतु एकंदर विचार करता स्टीमरीचे बायो 99 मारल्यानंतर हं. झाडाची वाढ चांगली होते. ओके. या मे महिन्यासारख्या उन्हात, हं. मी जरी मार्च महिना किंवा एप्रिल असला तरी मे महिन्यासारखा म्हणतोय. हा उष्ण जास्त म्हणजे हे असताना सुद्धा झाड हे हिरवगार आहे. हं. त्याला फुटवा चांगला येतो. ओके. म्हणजे हिरवटपणा, काळोखी हां. त्याचप्रमाणे काजूप्रमाणे आंब्यालाही मी मारलेलं आहे. ओके. आणि आंब्याला पण तरी सुद्धा हां. उत्पन्नात दरवर्षी पद्धतीनं काही जणांना आमच्याकडे दरवर्षीपेक्षा काजूला यंदा काजू इकडे कमी प्रमाणात होतं. म्हणजे परंतु आजूबाजूचे प्लॉट प्रमाण कमी होते या भागात. हां. परंतु माझ्या भागात स्टीमरीच म्हणा, कुठली औषध मी मारली असेल, हं. पण जास्त प्रमाणात पुढे आम्ही स्टीमरीचेच वापरलंय आणि बायो 99. तर त्याचा उपयोग झालेला आहे असं मला वाटतंय. मी ते जांभीर न घातल्यामुळे तुम्हाला निश्चित मी सांगू आता शकत नाही, परंतु दर्शनी तरी मला निश्चितपणे दिसू शकते. पण मित्रांनो, प्रगत शेतकऱ्याचं एक लक्षण पण आहे, एक ते समजून घ्या तुम्ही. त्यांना फरक कमी जास्त वाटतो किंवा चांगला पण वाटतो. आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसा तो. पण ते डायरेक्ट बोलत नाहीत आपल्याला. पण ते आशीर्वाद देतात. त्यांचा एक प्रश्न होता मला पहिल्या दिवशी आणि आज सुद्धा त्यांनी माझा प्रश्न मांडला, की स्टीमरीच आणि बायो 99 तुमची एवढी वर्ष जुनी जर कंपनी असेल, तर तुम्ही आमच्याकडे एवढ्या लेट का आलात? आणि सगळ्यात एक अनुभव एक आज आमचा एक चर्चा म्हणून सांगतो मला. यांनी यावर्षी वापरलंय. बरोबर आहे. पण ते बाजूला बसलेत. तर त्यांचं नाव सांगा मला तसं. अनिल प्रभुळकर. अनिल प्रभुलकर सर. तर त्यांना 3 वर्षापूर्वी ही माहिती मिळाली होती. बरोबर ना? पण ती गोष्ट यांच्यापर्यंत पोहोचली नाही. मग अशाच पद्धतीने ज्यांना रिझल्ट आहे, जर त्यांनी ही माहिती जर इतरांना जर दिली, तर मला वाटतं पुढच्या 1-2 वर्षापर्यंत खूप माणसांना याचा फायदा होईल. माझं असं म्हणणं आहे की माझ्याकडे काम करायला हां. दिलीप मांडवकर म्हणून त्यांना सुद्धा या बाबतीत विचारावं. हां. कारण आम्ही आमच्यापेक्षा ते या झाडांना फवारण्याच्या बाबतीत जास्त मदत त्यांची आम्हाला होते. ओके, ओके. मग सगळं ते तुमचे सांभाळतात. हो, आपण हो, त्यांची पण निश्चित. व्हिडिओ स्पेशल घेऊया. तर व्हिडिओला आपण एक माईक लावू. त्यांचा आवाज खूप महत्वाचा आहे. आणि मित्रांनो, बघायला गेलात तर सुरुवातीला कोणताही शेतकरी डायरेक्ट कुठल्याही प्रोडक्टवर डायरेक्ट विश्वास ठेवू शकत नाही. तर आम्ही पहिल्यांदा जो भेटलो सुनील मांडवकर, त्यांचे भाऊ आहेत दिलीप मांडवकर. यांना पहिल्यांदा भेटलो आम्ही आणि भेटल्याच्या नंतर त्यांनी एक विश्वास दाखवला की आपण त्यांना देऊया. आणि त्या दिवशी मला वाटतं 11 वाजले असेल ना काका? 9:30च्या पुढं. 9:30, 11 वाजेपर्यंत आम्ही तिथंच होतो. हो, 9:30 पावणे आणि 11 मग पर्यंत त्यांनी होते. वापरलं सुरुवातीला आणि वापरल्याच्या नंतर जे काही अनुभव त्यांचे आलेत, कारण की सर्व प्लॉट तेच बघायचे आणि आजपर्यंत आम्ही ज्या काही रेकॉर्डिंग केल्या त्या सगळ्या आम्ही काका घरी असायचे, आम्ही प्लॉटला सरांबरोबर असायचो. तर सरांचा अनुभव एक घेऊया. तुम्हाला कसं वाटलं? आज पण थोडं सांगा आम्हाला अनुभव. अनुभव म्हणजे एकच, जे आम्ही सर्व लोक असायचे नाही जांभे कवलायला, ते हां. कसे झाडावरती बोंड असं सुकायचं, तिथंच असं सुकून राहायचं. तर आता बोंड कसं चांगला मस्त वरती पिकतोय आणखी खाली पडतोय, म्हणजे जांभीना काही प्रॉब्लेम होत नाही. असे पाले वगैरे चांगले आहेत. आणखी ह्या टायमिंग पर्यंत जांभी राहत नाही कधी, आपल्याकडे आहेत अजूनपर्यंत. म्हणजे दरवर्षी तुम्ही या टायमिंग वेळेपर्यंत नाही थांबायचे. नाही थांबत, पण आता संपतात. तुम्ही 2-3 30 स्टेज मध्ये आहेत. म्हणजे 1 हाय. महिना तरी अजून पुढे वाढणार म्हणजे चालूच राहणार आहे. चालू. हे बघा पाली 7 एप्रिलचं आहे आणि पालवीचं आहेच. त्याचबरोबर उत्पन्न पण बघा एकाच वेळी झाड खूप छान राहत आहे.
उत्पन्न वाढतंय, फुटवा चालू झालाय. ओके. ते वर बघा बरं, दाखवा. छान. सर दरवर्षी आणि ह्या वर्षी तुम्हाला काय बदल वाटतंय? दरवर्षी कसं एकदाच व्हायचं, एकदाच संपून जायचं. एकदाच व्हायचं म्हणजे एकदाच. समजा आता कधी एक उत्पन्न महिन्याभरात उत्पन्न पूर्ण खाली व्हायचं. बरोबर म्हणजे असं असतं. कधीपर्यंत स्टॉप होऊन जायचं? आता ह्याच महिन्यापर्यंत लास्ट स्टॉप. एप्रिल लास्ट एकदम. पण ओके. हे कसं आता हे मे महिना आहे ना पुढचा, आणखी एक महिना एप्रिल पर्यंत असायचं. असं. एप्रिल 15 पर्यंत मिळायचं. मिळायचं. बरोबर. आता तुम्ही जर बघायला गेला सर, तर इथे आपण चेक करू शकतो. हा बघा इथे. ते बघूया. हे 3 पद्धतीनं उत्पन्न कसं आहे. हे पहा म्हणजे आता 2 स्टेजमध्ये नवीन पण चालू आहे. होय. हे पहा सगळे बघू शकतो आपण. तयार झालेली बी पण आहे आणि नवीन पण बी हे त्याच्याबरोबर बघा आहे. म्हणजे वरती उत्पन्न त्या स्टॉप वरच्या नाहीये. तुऱ्याला पण आता वरच्या आहेत ना, एकदम वरच्या त्या पुढच्या 15 दिवसानंतर होणार. होणार होय. त्या. म्हणजे अजून 15 दिवस चांगलं उत्पन्न 15 आपलं दिवस महिना संपायला जाणार होता. महिनाभर झाले. हे 15 दिवसाचं आहे. हे पण हा. ते नंतरच्या 15 दिवसाचं आहे. असं ओके. म्हणजे महिनाभर आपलं उत्पन्न अजून राहणार. राहणार. आता हा आहे ना काजू, हा. हा अजून 15 दिवसानंतर पण होणार, लेट होणार. ओके. त्याच्या आधी जो जाड डेट वाला आहे ना, हा 15 दिवसात. हा आता हे काय हे उन्हामुळे सुकले. हा. काय काय आहेत ना, आता हा आहे ना, हा. हा 8 दिवसात 15 दिवसात याला आपण तयार होऊन पिकणार तो. पिकणार तो. ओके. पण हा मागचा आहे तो मागून जरा थोडा लेट जाणार. म्हणजे महिनाभर आपलं उत्पन्न अजून चालू राहणार आहे. ओके. खूप छान. सर यावर्षी काय बदल वाटला तुम्हाला? हा पहिले मला हे सांगा, हे उत्पन्न आता कुठपर्यंत जाईल? हे बघा हे आता हे कसं हे मागं पुढे आहेत. म्हणजे हे हा. आमचं उत्पन्न चालूच राहिला. हा. की बंद राहणार नाही ते. की हम्म. बाबा एक महिन्यात झाली तयार, पिकली, पडून गेली, परत नाही अशातला भाग नाही काय. हे ओके. चालूच राहतंय. आणखी एक म्हणजे हा नवीन मोहर आहे. हा हा नवीन मोर पण बघा. हा. हा. आणखी कसं माहिती यंदा कशी काय बोंड सुकला आणि वरती जांबावरती राहायला नाही सुकून. हा. चांगलं बोंड तयार होतंय आणखी खाली पडतंय. तर माणसांचा तो तुमचा अनुभव आहे तो मला माणसं सांगा. म्हणजे काय यंदा काय बोललात तुम्ही जे औषध कुठला मारलात असेल हा. की यंदा काही वरती अशी जांब सुकून राहिली नाही. हा. बोंड तयार होतंय चांगलं आणखी खाली पडतंय. ओके. हे त्या माणसांचा अनुभव म्हणजे आमचे कायमचे असतात तिथे काकांचे ते. दरवर्षीपेक्षा हा अनुभव हा, तुम्हाला चांगलं दिसतोय. चांगलं. ओके. आणि तुम्हाला यांचं जास्त सपोर्ट आहे म्हणजे होय जे होय. कराल तुम्ही जे करता त्याच्यावर यांचा विश्वास हा, होय, होय. आहे विश्वास म्हणून हे सगळं चाललंय. आणखी ते पण भरपूर मला असे एक हा. वडिलांसारखी एक माया देतात. ते मला किती बडबडतात मला काय त्यांचं दुःख वाटत नाही. बडबडतात काय करतात पण असे. जर तुमच्या व्यतिरिक्त आम्ही जर करू शकत नाही, हा. हे आम्ही कबूल केलं पाहिजे. हम्म. आम्ही जरी किती शिकलेलं आहे किंवा काय का औषध घ्यायला पैसा असला तर त्याची व्यवस्था व्हायला पाहिजे, होय. नाहीतर काय नाही. पण मला याबाबतीत असं निश्चित म्हणायचं की ह्या जैविक औषधाचा जर तुम्ही वापर करीत असाल तर केमिकल पेक्षा तुम्ही मुंदा झालेलं असं औषध द्या. शेतकऱ्यांना हे करा, देण्याच्या तयारीत राहा किंवा प्रवृत्त करा. कारण केमिकलनं हल्ली झाडांची वाट लावलेली आहे. त्यामुळं जर जैविक असं आलं औषध तर चांगलं आहे. पण मी एवढा निश्चित सांगेन की स्टीम रिच किंवा बायो 99 हे वाईट नाही. कारण यापासून उपयोग आहे. झाडाला चांगला उपयोग त्याचा आहे. आता ह्या वरती बघा तो पूर्ण आपला हो. पानं खाली असायची. रखरखीत असं व्हायचं. पूर्ण खाली असायची पानं. म्हणजे ह्या स्टेज हा वरती वरती आपण आता गेलो ना बघायला एकदा आम्ही धरले ना एक संपलं अर्धा विषय. किलो धरू 1 किलो संप- की नंतर ही अशीच. आत्ता हिरवीगार भाजी. हे बघा अशीच काटकसर. हो हो बाप. आता हीच बाग सांगतो तुम्हाला म्हणतो की ह्यांच्यावर आता तो आंबा टिकलाय ना त्यांच्यावर मी शेवटी आंबा हे होय. म्हणजे स्टीमरीच तुम्ही सांगितल्या पद्धतीत वापरलेलं आहे. होय, होय, होय. मी केमिकल वापरलेलं नाहीये हा लक्षात ठेवा. विचार याला ह्या शेवटची जेव्हा वाटलं आम्हाला ना मोहर आले असं म्हणून तेव्हा आम्ही तुमच्याकडचं घेतलेलं औषध ह्याच्या वेळी किडी होती म्हणून ह्यांना कीड नाही मारणार म्हणून आम्ही कीटकनाशक अगोदर मारलेलं होय. आणि दुसरे संध्याकाळी दुसरं हे दुसरं तुमचं मारलं. आम्ही मिसळून मारलं नाही. नाही. आणखीन एक अनुभव खूप छान आला होता. आम्ही नॉर्मल देतो बायो 99 स्टिकर मिक्सिंग आंतर प्रवाही स्प्रेडर अतिनील कीटकांपासून संरक्षण. मला जर प्लॉट मध्ये बघायचं असेल तर 719 अ मध्ये आहे काजू आंबा इतका फर्स्ट क्लास आहे. वर बघायचं नाही खाली बघायचं 10 फुटापर्यंत. तुम्ही खरोखर तुम्ही व्हिडिओ घेऊ शकता असा आंबा आहे. हा का माहितीये याला माहितीये याला मी बोलून झालेलो आहे. पण त्याच्यावर मी क्लिअर हेच वापरलंय. तुमच्याकडनं घेतलं ना औषध मी ते ह्याच्यासाठी घेतलं. हा इथे पण बघू शकता. पण तरी चिकटामध्ये जो दरवर्षीपेक्षा काय बदल वाटला तुम्हाला ती फवारणी केल्यावर? 100% ना मला.
नाही बाकी काय असलं ना तरी माझ्या दृष्टिकोनातून काही ठिकाणी फळावरही चांगला उपयोग झालाय आणि काही ठिकाणी अ, अगोदर झाला तितका होऊ शकला नाही. नाहीतर बाकी झाड स्वच्छ आहे. आणखी सर कसं माहितीये काय, जे चिकटा पडलाय इतपत ठीक आहे त्याच्यावर. हा. चिकटा पडलाय नाही असं नाही. पण जे घालवलात ना तर पटकन जात आहे. हा. दुसरी गोष्ट अशी होती की त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांचाही दोष आहे. आम्ही कलम म्हणावं तसं त्या पद्धतीने हलवू शकलो नाही हो. जर मोहरवर राहिला तर त्याचा हा. त्रास कलमाला होऊ शकतो. खाली आंब्याला तर- एखादं हे औषध मारून सुद्धा. परंतु वाढीसाठी म्हणून या औषधाचा चांगला उपयोग आहे असं मला वाटत म्हणजे नाही. झाड हा? वाटत नाही असं म्हणतो. दुसरं आहे का हे मी विचारते. मी व्हिडिओ घेत आहे ना मी तसं विचारतो का तसं पाहिजे. जर एखादं हे जैविक मारायचं आणि मग केमिकल मारायचं ह्याची मिश्रण तर होऊ शकत नाही. मी तेही मारलेलं आहे. परंतु तुमचं औषध व्हिडिओ बोललो चालेल ना? हो बोला बोला. केमिकल मधनं असं वापरलंय हा. हा त्या प्लॉटला काजूच्या आणि त्याचा उपयोग झालेला आहे आणि त्यानंतर 2 वेळा केलं ना तेव्हा ह्याला विचार स्वतंत्र फक्त आम्ही हा, हेच मारलंय. मारलंय. म्हणजे कुठलंही म्हणजे कीटक केमिकल आणि जैविक हे एकाच मी वेगळ्या फवारणी करायला बोलत हा नाही तेव्हा तुम्ही आम्हाला 500 सांगितलं होतं हो. होय की नाही? हम्म. ते 500 नाही आम्ही प्रत्येक बॅरलला 200 टाकलं टाकलं. आमच्या केमिकल बरोबर. हा आणि त्याच्यात जरा आम्हाला फरक वाटला म्हणून नंतर आम्ही डायरेक्ट तुमचंच हा. मारलंय बॉय 99 आणि हे. आणि माझ्या कोणी विचारलं ना तर मी स्पष्ट सांगेन की अवश्य वापरायला काही हरकत नाही का नाहीतरी केमिकल मारून घंटा होत आहे कुठे ते होऊ शकत नाही ते मग काय हरकत आहे. हा घंटा शब्द काढून टाका मग. छान आहे. भारी शब्द आहे. हा. महत्वाचा आहे. त्यातनं महत्वाचं काय माहितीये विषय महत्वाचा आहे भावना. नाही भावनेच्या दृष्टीकोनातून विचार त्या करत ना. भावनेच्या म्हणजे हो. भावना खूप त्यातनं त्या शब्दातल्या भावना महत्वाच्या आहेत. तर मित्रांनो जास्त व्हिडिओ वाढेल म्हणून मी थोडस थांबवेल पण एक आहे सुरुवात खूप काकांच्या माध्यमात खूप छान झाले. आता आपली सुरुवात झाली कोकणात यांनी एक चांगलीशी ऊर्जा दिली आपल्याकडे आपल्याला सर्वांना ऊर्जा छान दिली. तर याच्या पुढे अशाच पद्धतीचे खूप रिझल्ट तुमच्या समोर आम्ही मांडू आणि अशाच पद्धतीच्या शिवारखेरी असतील. मला असं म्हणायचं की कंपनी हे जे चालू केलेलं ना हे असंच करावं मध्यंतरी त्याला विश्रांती देऊ नये. हो. म्हणजे शेतकऱ्याचा हो, organic मागे पुढे शेती विचार हा होतो. organic आता ला- केमिकल हा विषय कमी होऊन सेंद्रिय सेंद्रिय याच्याकडे लोक वळत आहेत. हो. तर त्या पद्धतीत कंपनी करावं. कंपनीने थोडं आम्हाला कॉस्टली आहे ते कमी द्यावं. हा. म्हणजे असं बोललंच पाहिजे तुम्हाला त्याच्या सेंद्रियकडे वळण्याची इच्छा आहे का? निश्चितपणे हा. कामच निश्चितपणे झालं. आमचा बहुतांश सेंद्रिय आहे विचारायला. होय. सेंद्रिय आता ह्याला निमतेन घातलेली आहे आम्ही होय. सेंद्रिय. म्हणजे सेंद्रिय आहेत ना हा. शेण घातलेलं आहे शेण नाही सेंद्रिय आहेत ना म्हणजे असं शर्यत हा. आणलं होतं. पण मी सांगू तुम्हाला काही जरी झालं तरी तुमच्या औषधाचा रिझल्ट वाईट नाही निश्चित. नाही तर यांना आम्ही देखील लागलो असतो मराठी भाषा म्हणजे तर नाही मित्रांनो तर- आता ते जे बोलतायत ना याचा परिणाम खूप इतर शेतकऱ्यांवर झाला कारण की मध्ये एक पाऊस पडला होता ना होय. तर त्या पावसाच्या मुळे काही जणांकडे उत्पन्नच पूर्ण झिरो म्हणजे मायनस मध्ये गेलेत. मी तर एक ही जी आहे- 10 टन घेणारी माणसं 2 टनावर आलेत. म्हणजे विचार करा कुठचं उत्पन्न कुठे गेलाय. विषय आपण आणि यावर्षी- याचा कोणत्याही परिस्थितीत बघाल तर पावसानंतर आंब्यावर परिणाम जास्त होतो. हा फुटवा वगैरे फुटला फुटवा नाही काळा काळसर. काळा पडला. ठीक आहे तर काकांची आमची खूप दिवसांची एक इच्छा होती आपण रेकॉर्डिंग घ्यायची पण शेतात रेकॉर्डिंग घ्यायची हा मी केव्हा येईल तुम्हाला रेकॉर्ड छान छान हो